साधली आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. फोन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वरसंवाद फोन कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोते हो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधलेला आहे अजय घरडे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. रसिक हो, नमस्कार. स्वर संवाद या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, स्वर संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आमच्या कार्यक्रमाबद्दल काही अभिप्राय आणि काही सूचना दिल्या गेल्या पाहिजे आणि काही बदल आपण सुचवू शकता. त्या सगळ्या सूचनांचं आम्ही नेहमीच स्वागत करू. श्रोते हो, आकाशवाणी आणि श्रोते या मधला दुवा म्हणून स्वर संवाद हा कार्यक्रम आम्ही सुरू करतोय. हाच आमचा उद्देश आहे. चला तर आज सुरुवात करूया आणि घेऊया पहिला कॉल. नमस्कार सर. नमस्कार, बोला. काय नाव आपलं? मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, खानदेश. सर माझे जवळ 2-2.5 महिने झाले सर फोन लावायला. तर ढोलेजी, आपला फोन लागलाय स्वर संवाद या कार्यक्रमात. तर आज मला एक हिंदी गाणं ऐकायचं सर. हिंदी गाणं. काय आहे आपला व्यवसाय, काय आहे? माझा डाळ्या फुटाणे मुरमुरे अच्छा. आणि लाये फुटाणे आणि मुरमुरे विकत असताना आणि तुम्ही रेडिओ कसा ऐकता मग? मोबाईल मध्ये ऍप घेतलेला आहे, त्याच्यावर म्हणजे ऐकायचं आपले. अच्छा, म्हणजे व्यवसाय आणि मनोरंजन दोन्ही गोष्टी तुम्ही सोबत दोन्ही करता. होता. गिराकाशी बोलणे होते आणि मनोरंजन होते. कानामध्ये हेडफोन टाकून दिले, आवाज आपल्या गाण्यांचा बी आवाज येतो. आपलं जे स्वर संवाद म्हणजे आपला जे आपण बोलले विश्लेषण केलं ते आपल्याला ऐकायला मिळते आणि आपले अलाउन्सर त्यांचं बी आपल्याला बोलणं ऐकायचं. बरोबर. जळगाव जिल्ह्यामध्ये काय विशेष उत्पन्न घेतलं जाते शेतीचं, किंवा काय माहिती केळी आहे. तुम्हाला? केळी. अच्छा, केळी. यासोबतच दुसरं कुठलं शेतीचं पीक घेतलं जाते? शेतीचं म्हणजे आता हेच असं गहू, हरभरा, मका, ज्वारी, पारंपरिक पिके घेतल्या जातात. हा पारंपरिक हे पीक. आणि आमच्या गावाला म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी विड्याचे पानं आहे ना, म्हणजे जवळजवळ 50 वर्ष म्हणजे मादी, आणि आता थोडे राहिलेली पण त्याचं जरा कमी कमी होत. आता केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात जळगावमध्ये घेतलं हो, जाते. केळीचं जळगाव म्हणजे आमच्या म्हणजे पूर्ण खानदेशचा भाग. आणि कसं आहे, पाण्याचं मुबलक पाणी असल्यामुळे केळीचं उत्पादन जास्त होतं. बरोबर. माझे मित्र आहे अनंत भोते, जानकीराम काठोके, गौतम रायबोले आणि मारुती भोसले, PS नावकर, संतोष वसाने ठीक. आणि सगळं माझे ऐकणारे श्रोता मित्र. कुठलं गीत आपल्याला आज ऐकायचं आहे? आज मिळू सजना, फलक से तोड़ कर देखो सितारे लोग आए हैं. धन्यवाद. हॅलो. हॅलो. हॅलो, बोला. स्वरसंवाद या कार्यक्रमात लहान आरवीवरून सर मी रवींद्र रामदास अकोलकर बोलतोय. रवींद्रजी, काय करता आपण? काय व्यवसाय आपलं? मी फिजिओथेरपी करतो सर. आणि हे काम करत असताना तुम्ही रेडिओ कसा ऐकता मग? रेडिओ म्हटलं म्हणजे सकाळी 5:55 जेव्हा मंगलध्वनी म्हणजे ते मंगलध्वनी आणि ते वंदे मातरम होते ना, तेव्हापासून सुरू होते. म्हणजे काम आणि मनोरंजन दोन्ही सोबत करता आपण. आणखी मला विविध अंतर्गत जे होली क्रॉसच्या मॅडम होत्या, त्या मॅडमची मुलाखत म्हणजे देशमुख मॅडम आहेत त्यांची मुलाखत मला खूप आवडली. अच्छा. म्हणजे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास कसा वाढवायचा याबद्दल त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ना सर, तर ते इतकं अस्मरणीय होतं की मला माझं बालपण आठवायचं. अच्छा. मुलाखत ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाणार जे काही काम केलं हे आकाशवाणीने केलं असं आपण म्हणू शकतो त्याला. हो ना. केंद्रावरून जेव्हा सकाळी 6:05 ते 6:35 दरम्यान भक्ती संगीत प्रसारित होतं, त्यात कार्यक्रमाच्या सरते शेवटी आधी देशभक्ती गीत लावायचे, पण आता हल्ली लावलं जात नाही. याची खूप म्हणजे खंत वाटते. आम्ही आपली ही जी सूचना आहे हे आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो. तर आज कुठलं गीत ऐकायचं तुम्हाला सांगा? आज 2 एप्रिलला हनुमान जयंती आहे. हो. त्या निमित्ताने मी एक स्वहे श्री रामप्रभू ऐकती कुशलवर रामायण गाती हे मराठी गीत सुधीर फडके यांच्या आवाजात आहे. माझ्या घरच्याच म्हणजे माझी मुलगी आहे कुमारी धनश्री अकोलकर, नैतिक अकोलकर मुलगा आहे. त्यानंतर मिसेस आहे प्रमिला अकोलकर, सौ शारदाताई मख आणि नव्या अमृते, त्यानंतर कोमल आणि कमलेश गायकवाड. अच्छा, सगळ्या सहकाऱ्यांना हे गीत ऐकायचं आहे.
आपली ही फरमाईश आम्ही या ठिकाणी पूर्ण करतोय. फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काय नाव आपलं? नमस्कार सरजी, नमस्कार. नमस्कार. मी सुरेश गुजर, मुक्काम कोल्ली, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळीतून बोलतोय सरजी. सुरेशजी, काय करता आपण? काय व्यवसाय आपला? काय शेती? आता व्यवसाय काय नाही, विहिरीच्या बांधकामावर जात असतो सरजी, कामावर जात असतो. अच्छा, विहीर बांधकाम हे आपलं व्यवसाय आहे, बरोबर? हो. आणि काम करत असताना तुम्ही रेडिओ ऐकता. रेडिओ मधले कुठले कार्यक्रम, आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम कुठले तुम्हाला चांगले वाटतात? चांगले आपले ते हे राहत नाही का, विचार पुष्प, हा हा. सकाळचे जे भक्तिगीत असते, तुम्ही म्हणजे चित्रपटाचे नाव सांगता, त्याच्यात गायक संगीतकार सर्व सांगता, ते विविधा बरोबर. असे सगळेच कार्यक्रम ऐकतो सरजी. बरं सुरेशजी, तुमच्या गावात किंवा तुमच्या गावाच्या आजूबाजूला कुठलं ऐतिहासिक एखादं ठिकाण आहे किंवा एखादी परंपरा तुमच्या गावात एखादी चांगली आहे, आमच्या जे गावात भूषण आहे तुमच्यासाठी? प्रकल्प पाहण्यासारखा आहे सरजी, आमचा बेंबळा प्रकल्प. बेंबळा प्रकल्प काय आहे त्या ठिकाणी? आता विशेष काही नाही, चांगलं तिथं पर्यटन स्थळ झालं आहे. हम्म. हो, आमचे गाव त्या बेंबळा प्रकल्पामध्ये गेलेला आहे. साधारणपणे तिथे आल्यानंतर जे काही पर्यटक आहेत त्या पर्यटकांना खूप सारा आनंद घेता येईल असं चांगलं नयनरम्य ठिकाण आहे. हो. स्वरसंवाद या कार्यक्रमादरम्यान आपण पर्यटकांना सुद्धा आवाहन करणार आहेत की या आमच्या जिल्ह्यामध्ये आणि हा बेंबळा प्रकल्प पाहू शकता आणि आनंद घेऊ शकता. तर सुरेशजी, कुठलं गीत आपण ऐकणार? 11 एप्रिलला महात्मा फुले जयंती आहे, बरोबर. आणि 14 आपलं एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. हो. त्यानिमित्त एक आता बुद्ध कबीर भीमराव फुले, सुलोचना चव्हाण गायलेलं आहे ते गीत. या भूमीवर जन्मले, त्या जनजीवन फुलवले गो शेजारी सखेबाई. माझी पत्नी आहे देवीबाई गुजर, मोठा मुलगा आहे चंद्रकांत गुजर, प्रियांका गुजर माझी सून आहे, लहान मुलगा आहे प्रशिक गुजर. आमचे मित्र मंडळी आहे, वडगाव पोलीस स्टेशन वरून रुपराजी मिलमिले, तोर वरून आशिष भाऊ चामटकर आहे, आर्णी वरून नंदू कुमार शिवरामजी आहे. चला, आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आपली ही फरमाईश पूर्ण करतोय. फोन केल्याबद्दल धन्यवाद. बुद्ध कबीर भीमराव फुले ह्या. हॅलो सुरसंवाद. काय नाव आपलं? हा, मी किसन कुंबरे बोलत आहे सर, वाडोला खुर्द. किशनजी, काय करता आपण? सर मी शेती करतो सर. सध्या तुमच्या शेतात कुठलं पीक आहे? आता सध्या कापूस वगैरे होती, तुवर निघाली, कापूस सर्व निघाली आणि आता तयारी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता पराठ्या काढणे आणि त्याची लागण वखरण करून मशागत करणे. आता मशागत पूर्ण करून येणारा जो काही हंगाम आहे जून महिन्यामधला आपला, हो, त्या हंगामाची वाट पाहायची, सगळी मशागत पूर्ण करायची. बिलकुल बिलकुल. आणि या दरम्यान कुठलं पीक तुम्ही प्रामुख्याने दरवर्षी घेत असता? आम्ही कपाशी आणि तुवर घेतो आणि 3 वर्षाच्या नंतर मग जमिनीची निवड व्हावं यासाठी मग सोयाबीन टाकतो आणि त्याच्यामध्ये तुवर पण टाकतो. अच्छा, म्हणजे पीक पद्धत तुम्ही फेरबदल करता? थोडं निवड झाल्यासारखं होते, म्हणजे ज्याच्यातला जमिनीतला जो त्याचा जो सोयाबीनचा जो पाला पाचोळा आहे आणि त्याचं जे मुळ्या वगैरे असते ते सगळं कुजून मग ते त्याचं मग खतामध्ये रूपांतर होते. बरोबर. आणि हे केल्यानंतर दुसरं पीक घेण्यासाठी शेती जी आपली ही शेती तयार असते आणि त्यानंतर आपण दुसरं पीक त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर किसनजी, मला हे सांगा की तुमच्या गावाच्या आजूबाजूला किंवा तुमच्या गावात एखादं ऐतिहासिक ठिकाण, जुनं फार वर्षापूर्वीचं एखादं ठिकाण वगैरे काही आहे किंवा एखादी चांगली परंपरा तुमच्या गावात किंवा तुमच्या आजूबाजूला? आता आमच्या म्हणजे गावाच्या मध्ये जवळपास म्हणलं तर पर्यटक स्थळ म्हटलं तर आपलं तिथे केळापूर आहे, तिथे पर्यटक लई. तुमची फरमाईश काय ऐकणार तुम्ही आज? मला मोहम्मद रफी यांच्या आवाजातून धरती या चित्रपटातलं हसर जयपूर यांचं गीत आहे, खुदा दे आसमां से जब जमी पर देखता होगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, बोला. काय नाव आपलं? मी चांदूर बाजार, जिल्हा अमरावतीहून संजय कुमार गेडाम बोलतोय सर. कधीपासून रेडिओ ऐकता आपण? मी तर सर 1984 पासून रेडिओ ऐकतो आणि रेडिओचे कार्यक्रम म्हणजे मी लहान असताना 13-14 वर्षापासूनच मला छंद लागला, पत्र व्यवहार वगैरे. काय बदल झाला वाटतो तुम्हाला? आता तुम्ही 84 पासून रेडिओ ऐकता, काय बदल झाला तुम्हाला? काय वाटतंय रेडिओच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात? की आता 2000 किंवा 90च्या पुढे FM सुद्धा आलेले आहेत. अच्छा. त्यावेळेला आम्ही बद्दासारखे लाकडी रेडिओ किंवा प्लास्टिकचे रेडिओ घेऊन ऐकायचो. त्याच्यात आमचं स्टेशन लागायचं नाही, आम्हाला जर जे स्टेशन हवं आहे ते. आणि आता जो बदल झाला, आता आम्ही मोबाईल ऍपच्या द्वारे स्पीकर लावून कुठेही रेडिओ ऐकू शकतो आणि चांगले चांगले केंद्र आम्हाला दूर दूरून
ऐकू येतात आता. जो गीतगंगा वगैरे कार्यक्रम येतात आणि त्याच्यात स्वरसंवाद हा सुद्धा मला खूप छान आवडतो. आज चित्रपट आहे माझ्या 1964 सालची फिल्म आहे आणि गीताचे बोल आहे अति फूल बनाया क्या उनको गुस्सा आया असं गीत आहे. माझे वडील आहेत साहेबरावजी गिडाम, माझी आई आहे मथुराबाई गिडाम, माझी बहीण आहे सौ प्रतिभाताई घरडे, माझा भाषा आहे कुमार संरक्षित घरडे आणि माझे मित्र आहेत गुणवंत कडू, गौतम रायगोले, सिद्धार्थ गुंडाने, प्रवीण हागोणे, सावनकर गंगाधर आणि प्रकाश जैन हे सुद्धा माझ्यासोबत आहेत. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे, बोला. मी सुरेश रामू साबळे बोलतोय. समनाथवाडा तालुका कागद जिल्हा कोल्हापूर. मी 1998 पासून आकाशवाणी ऐकतोय. ते मला माझे मित्र मोबाईल ॲपवरून ऐकवतात. कारण एक चांगली परंपरा आहे, त्या परंपरेबद्दल काही सांगता येईल तुम्हाला? ऐतिहासिक जिल्हा प्रसिद्ध आहे. कलापूर असे गाव म्हटलेलं आहे कलाकारांचे. बरोबर. कारण इथे तमाशा, ढोलकी, लेझिम, दांडपट्टा हे सगळे खेळ या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. बरोबर बरोबर. कबड्डी म्हणा, खो खो, क्रिकेट सगळे हे कोल्हापूर जिल्ह्यात दिलेलं आहे महाराष्ट्राला. महाराष्ट्राला. आणि हा गाणं ऐकायचं आहे दादा मला अजून. हा दादा कोणत्याचं गाणं आहे हे राम राम गंगाराम. मी बेलोऱ्याहून बोलणार, नगराज ठाकरे, बेलोरा तालुका चांदोबा जिल्हा अमरावती. रेडिओचे कुठले कार्यक्रम तुम्हाला चांगले वाटतात अमरावती आकाशवाणीचे? आकाशाची केंद्राचे कार्यक्रम तर सकाळपासून संध्याकाळी चालू असते. बरोबर आहे. हो, ऐक ना. याच्यामधले कुठले विशेष कार्यक्रम तुम्हाला आवडतात? आवडता म्हणून हे गाणे जास्त आवडते. गाण्याचे माहितीचे कार्यक्रम ऐकते ते. आमच्या गावात जे एक विशेष कसं आहे सर, हा सांगा ना. म्हणजे अमरावती जिल्ह्याचे असं म्हणजे असं गाव तुम्हाला मिळणार नाही. असं गाव 22 मुंडे गाव म्हणते येते. हो, म्हणजे 22 मारुती आहे गावात. हो, म्हणजे असं गाव अमरावती जिल्ह्यात कुठंच नाही आहे असं गाव. म्हणजे हे मंदिर पाहायला भरपूर लोक येत असतील आपल्याकडे मग? अरे बाबा भरपूर मानभाव, पंजाब पासून लोक मानभाव आले आमच्या तिथे. अच्छा, म्हणजे पर्यटनाचा भरपूर फायदा तुमच्या गावाला होतो असं म्हणायला काही हरकत नाही. हो, दत्त जयंतीचा असा सोहळा होते आमच्या इथं का भरपूर. म्हणजे आमच्या म्हणजे अमरावती जिल्ह्यात इथून इथं म्हणजे अमरावती जिल्ह्याची म्हटलं इथलं होणार नाही उठत. 100 पोते सव्वाशे पोते होणार आमच्या इथं. हो, तर आपण आज कुठलं गीत ऐकणार आहात? त्यांचाच फक्त हनुमान जयंती आहे. हो हो. या विषयावर हे अंजनीच्या सुद्धा रामाचे वरदान. माझी पत्नी हर्षा ठाकरे, मुलगी आहे शेजल ठाकरे, मुलगा प्रज्वल ठाकरे आणि माझे पुतणे आहे चेतन, पवन, ललित ठाकरे. माझी नातू आहे रेहान्स ठाकरे, प्रदीप कदम. या सगळ्यांसाठी हे गीत आम्ही प्रसारित करीत आहोत. बोला. अमरावती आकाशवाणी बोलत आहे ना? हो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे. काय नाव आपलं? मैथिली सौरभ रुद्रका, अमरावती मधून बोलत आहे, पोस्टमन कॉलनी. मैथिलीजी, काय करता आपण? म्हणजे मी हाऊस वाईफ आहे. अच्छा, मग रेडिओ ऐकता ऐकता आपण घरातील कामं सगळे करता? हो हो हो, सगळे आता पण चालूच आहे रेडिओ. हो, तर कुठले कार्यक्रम आपल्याला आवडतात आकाशवाणी अमरावतीचे? म्हणजे सगळेच, हॅलो सहेली, हॅलो फरमाईश, सगळे सगळे ऐकते. सकाळपासून लावते गीत गंगा. अच्छा, मैथिलीजी, काय आपल्या घरात कोण कोण राहते? माझे मिस्टर आहेत आणि मला लहान लहान मुलगा आहे 3 वर्षाचा आणि मी. कार्यक्रमाचं वैशिष्ट्य तुम्हाला कुठलं आवडते? कुठले कार्यक्रम विशेष आवडतात जेणेकरून आम्हाला नवीन कार्यक्रम करत असताना आणखीन त्याच्यामध्ये उत्साह निर्माण करता येईल किंवा नवीन माहिती देता येईल? माहितीचे पण आवडतात आणि ते दवाखान्यात होतात ते पण आवडतात. अच्छा. आणि गायनाचे खूपच, म्हणजे मला पण गायनाची खूप आवड आहे. काही नाही, असं आपलं स्वयंपाकच. आता सध्या गॅस नाहीये त्यामुळे चुलीवर चालू आहे. अच्छा, आणि हे असे संकट येत राहतात आयुष्यामध्ये आणि आपण याला समोर जात असतो. हो हो. चला मैत्रीजी, काय आपण ऐकणार आज? मला ते आपलं हे नाही का हिंदी चित्रपटातलं नाही का ते शीशा होय दिल हो, ते गाणं ऐकलं आशा पिक्चर मध्ये. मैत्रीजी, आपण फोन केला आणि आमचे नेहमीच श्रोता आहात आपण. आपली फरमाईश पूर्ण होते. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे. सर संवाद. हो, काय नाव आपलं? नमस्कार, चांदूरून विष्णू लिखाड बोलत आहे, चांदूर रेल्वे. तर विष्णूजी, काय करता आपण? आपण माझं स्टेशनरी दुकान आहे, नेहरू शाळेसमोर दुकान आहे माझं स्टेशनरीचं. अच्छा, किती वर्ष झाले ह्या शाळेला, काही सांगू शकता याबद्दल? ह्या शाळेला का? हो, ह्या शाळा 1913 स्थापना झाली त्या शाळेची. अच्छा,
एक शतक पूर्ण झालं, 112 वर्ष जवळपास शाळेला पूर्ण झाले, बरोबर? हा इतकी जुनी शाळा आहे, ब्रिटिशकालीन शाळा आहे, हा. बरोबर? हा नेहरू शाळा नावाजलेली शाळा आहे, चांदूर रेल्वेला आहे. बरोबर हा. बरोबर. अनेक विद्यार्थी या शाळेने दिलेले आहे, नावाजलेले विद्यार्थी या शाळेतून दिलेले आहे. आपल्या आकाशवाणी आता अगोदर यवतमाळ ऐकत होतो, हो परंतु आता आपलं हे चालू झालं आहे ना हो अमरावती, हो तेव्हा बरोबर. तर आपल्या केंद्राचे सर्वच कार्यक्रम मला आवडते. अच्छा पहिले गावात राहून मारून धंदा करत होतो. हा. तर विष्णूजी, कुठलं गीत आपल्याला आज ऐकायचं आहे? मला इज्जत पिक्चरचं द्या सर. ये दिल तुम ये बिन दिल तुम बिन क्या करे. लगता नहीं. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे. बोला. नमस्कार. मी प्रशांत वाकोळे बोलतो. आमलो प्रशांतजी, काय करता आपण? चक्की चालवत होता. चक्की चालवता. ब्लाइंड आहे. ब्लाइंड. आणि ब्लाइंड असताना सुद्धा तुम्ही चक्की चालवता? हो. खरं तर स्वावलंब असणं गरजेचं आहे. अपंग असो, आंधळा असो किंवा ब्लाइंड असो, हे तुम्ही सक्षम आहात आणि स्वतःचं रोजगार निर्मिती स्वतः करता, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर प्रशांतजी, कुठलं गीत आपण आज ऐकणार? मला सर नाव घेऊ का? हो हो, घ्या ना. माझा भाषा आहे सौरभ गोंजा, आई गोंजा, सुभाषराव गोंजा, किरण गोंजा, चैताली बापू. तर आपणा सगळ्यांसाठी हे गीत आम्ही प्रसारित करीत आहोत. फोन केल्याबद्दल धन्यवाद. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. मैं ओम प्रकाश नेमा विद्यानगर तेनुखड़ा जिला तमुल मध्य प्रदेश से बोल रहा हूँ सर. तो ओम प्रकाश जी, आप क्या करते हैं? हमारे यहाँ कपड़े की दुकान है सर. आपका कपड़े का दुकान है? पहली बार कॉल लगा सर आपके यहाँ. जी. तो कितने दिनों से रेडियो सुन रहे हैं आप? रेडियो तो बहुत देर से सुन रहे हैं सर. कितने सालों से? हमें 25-30 साल हुए सर. बहुत बढ़िया. तो कैसा लगता है आपको, इतने सालों से आप रेडियो सुनते, तो क्या बदल रहा है रेडियो में? रेडियो में सिर्फ ये बदल रहा है कि अपन मोबाइल से भी लगा सकते हैं, कॉल कर सकते हैं, और इस पर ग्रुप में जुड़ जाते हैं तो भाइयों लोगों से, मित्रों से, आप लोगों से, सारे जनों से बात हो जाती है. जी बराबर. तो ओम प्रकाश जी, मुझे ये बताइए कि आपके इस जिले में पर्यटन स्थल है, पुराने चीज है जो देखने लायक हो? रानी दुर्गावती अभ्यारण्य है सर हमारे यहाँ. रानी दुर्गावती अभयारण्य. तो बहुत सारे पर्यटन सैलानी वहाँ पे आते होंगे. जी. तो उससे क्या होता कि लोगों को रोजगार भी मिलता है, बराबर? रोजगार भी मिलता है. और ये क्या है सर, भारत भर में पूरे में ये अभ्यारण्य क्षेत्रफल की दृष्टि से बहुत बड़ा है. तो क्या क्या उस अभयारण्य में क्या, किस प्रकार के प्राणी या? टाइगर है. टाइगर के लिए फेमस है. हाँ, और ये तुम्हारी जो मगरमच्छ होते हैं वो है बहुत ज्यादा. अच्छा, मगरमच्छ के लिए भी फेमस है? जी, मगरमच्छ भी है. तो सारी दुनिया से वहाँ पे सैलानी आते होंगे फिर? जी जी आते हैं. तो ओम प्रकाश जी, आज कौन सा गाना हम आपको सुनवाएं? सर आज हमको सुनना है हम तुम्हारे हैं सनम, फिल्म का नाम. एक कैसा सिला दिया, गीत के बोल है. ओम प्रकाश जी, आपके साथ कौन कौन रेडियो सुनता है? सभी साथी मिलकर रेडियो सुनते हैं, श्रोता संघ है आपका? जी सभी. जी जी. तो बहुत अच्छा लगा आपसे बात करके, आपने काफी जानकारी हमसे साझा की. तो आपकी फरमाइश अभी पूरी हो रही है. और आज ज्या श्रोत्यांचा स्वरसंवाद या कार्यक्रमात फोन लागला, कृपया त्यांनी 2 आठवड्यानंतर फोन लावणे. आमचा नवीन फोन नंबर लिहून घ्या. 0721 299 1038. नंबर पुन्हा एकदा 0721 299 1038. धन्यवाद. नमस्कार. श्रोत्यो, आताच आपण स्वरसंवाद हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता अजय घरडे यांनी. निर्मिती सहाय्य दिलं होतं अजय घरडे आणि अवंती मोरे यांनी. तांत्रिक सहाय्य दिलं होतं संजय किटुकले यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद.